गावगाड्यातले संशोधक या मालिकेच्या दुसऱ्या भागात आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत, की जी व्यक्ती पशुपक्ष्यांचे आवाज काढण्याची अनोखी क्षमता बाळगतात. खरं तर पशुपक्ष्यांचे आवाज, त्यांचा किलबिलाट, निसर्गाचे नवनवीन स्वर हुबेहूब आपल्या आवाजातून काढण्याची किमया साधणारी माणसं तशी ह्या जगात फार कमीच. असेच विलक्षण कौशल्य ज्यांच्याजवळ आहे ते सोमनाथ पाटील यांच्याशी आपण या विषयावर आता खास संवाद साधणार आहोत. सर्वप्रथम सोमनाथ पाटील, तुमचे आमच्या ग्रामवार्ता लाईव्ह या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. सर्वप्रथम पाटील साहेब, तुमचा परिचय आम्हाला द्या. मी सोमनाथ पाटील, करुंगली माझं गाव, शिराळा तालुक्यामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये, आणि विशेषतः वारणाच्या काठावर आणि असलेले हे गाव आहे. वारणेच्या काठावर, चांदोली जवळचं. पाटील साहेब, तुम्ही किती आणि कोणकोणत्या पक्ष्यांचे आवाज काढता, त्यातले काही विशेष आवाज जे आहेत ते तुम्ही आम्हाला ऐकवू शकाल का? नक्कीच. आता ऐकूया आपण. 180 आवाज आहेत, तर काही लहान आणि मोठे सुद्धा आहेत. तर त्यातले अगदी मोजके मी दाखवीन तुम्हाला आवाज. तर अगदी पाण्याचा थेंब पडला तरी टबक टबक असा आवाज येतो. म्हणजे पाणी हे जीवन आहे, किती महत्त्वाचं आहे इथं आपल्याला कळतं. तर पाणी बघा, थेंब वरनं टबक टबक असा आवाज येतो. मच्छर, चिचुंद्र्याचा, लहान पिल्ल्यांचा किंवा चिचुंद्र्याचा आवाज आहे. चिचुंद्र्याची लहान पिल्ली. हा सगळ्यात लहान आवाज होता. दुधासाठी भुकेली तहानलेली किंवा मांजर असते. बोका वगैरे कुठेतरी असतो तो. जगातील सगळ्यात हुशार प्राणी कुत्रा. तर मिलिटरी, पोलीस, आर्मी आपल्या घरात सुद्धा प्रामाणिकपणे हे काम करत असतात. तर त्या कुत्रा बघा. याला खाणाऱ्या जगातला एक नंबरचा शिकारी तो म्हणजे बिबट्या. बिबट्या कधीच ओरडत नाही. हा मांजर कुळामध्ये जातो आणि मांजर कुळात असला तरी सुद्धा ओरडत नाही. ओरडलं तर त्या शिकार भेटणार नाही, मग तो ओरडत नाही. तर माकडं बघा, एक विशिष्ट कॉल असतो, धोका असेल तर. आपल्याकडे भेकर सुद्धा आहे आणि आता हल्ली हरणं सुद्धा आहे तिथं. तर मी हरणाचा आवाज सागरेश्वरला शिकण्यासाठी गेलो होतो. आणि तर ठीक आहे, तर भेकर इथं जर ओरडलं तर चारही बाजूला 4 किलोमीटर आवाज घुमतो. धोक्याचा निशाण, सगळे जंगल अलर्ट होतं. हे भेकरानं कॉल दिला, पण जर वाघानं वगैरे पकडलं तर आयुष्यातला शेवटचा कॉल. पुन्हा ते ओरडेल का? तर हे मेंढी वर्गात येतात. तर मेंढी वर्गात जगातील हुशार कोल्हा. अंड्याला आलेली कोंबडी असते बघा.
तर पहाटेचा कोंबडा बघा. तर पक्ष्यांचा राजा आपण म्हणतो. तो आपल्या सह्याद्रीचा सरपंच. हॉर्नबिल धनेश. अशा पद्धतीने त्याचा विशिष्ट प्रकारचा कॉल असतो. तर कावळा. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर. चिंगारी घुबड आपल्या सह्याद्रीचा आहे. सोमनाथ साहेब, ही कला कशी किंवा कधीपासून शिकलात, याची सुरुवात कशी झाली? अगदी लहानपणापासून मी आवाज हे शिकलो. हे आवाज शाळेला जाता येताना शिकलो. त्याच्यानंतर मी हुतात्मा नानकसिंग इथं येता जाताना हा प्रवास माझा झाला आणि तिथं जवळच असलेलं अभयारण्य चांदोली आणि चांदोली असल्यामुळे तिथं मग पुन्हा मी आत जंगलामध्ये वगैरे जाऊन वन्य प्राणी, काही पशु पक्ष्यांची यांची सुद्धा आवाज शिकलो आणि मी चांदोलीमध्ये फॉरेस्ट गाईड म्हणून मी काम करतो. पक्ष्यांचं निरीक्षण करणं, प्राण्यांचं निरीक्षण पद्धतीनं मी हे नेहमी माझं काम चालू असतं. तुम्ही हे जे आता आवाज पशु पक्ष्यांचा काढताय, ह्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आव्हानात्मक आवाज कोणता वाटतो? आव्हान म्हणजे असे की बरेचसे काही आव्हानं असतात. नेहमी आव्हानच असतात. पैकी एक मी आवाज दाखवतो. अगदी बेडूक सुद्धा निरीक्षण करण्यासारखा. असे आवाज आहेत किंवा बगड्यांचं असलं तरी. असे बरेचसे आवाज आहेत त्याच्यामध्ये. जे तुम्ही आता पशु पक्ष्यांचा आवाज काढताय, तर म्हणजे हे शिकण्यासाठी तुम्ही काय विशेष तंत्र किंवा तुम्ही काय सराव पद्धती कशी वापरता? तंत्रज्ञान कुठलंच नाही आपल्याकडे. कारण आवाज ही देवाने दिलेली कला आहे, कौशल्य आहे आणि ती कला आत्मसात करणं, निसर्गामध्ये जाणं, निसर्गातले पक्षी, प्राणी हर एक गोष्टीवरती निरीक्षण करणं आणि अत्यंत बारकाईने निरीक्षण करून त्याच्यावरती पुन्हा मग त्याच वेळी थोडंसं बघणं किंवा नंतर वेळ मिळाला की जाऊन तो आवाज बरोबर आहे का आणि पुन्हा त्याची प्रॅक्टिस करणं आणि मग ते प्रॅक्टिस बरोबर आहे का हे बघून लोकांच्या मध्ये जाणं. ही जी कला सोमनाथ साहेब तुम्ही आत्मसात केली सा, तर ह्या कलेमुळं तुमच्यामध्ये काही अनोखे बदल झालेत का? झाले असतील तर ते कोणते? बदलही होतच गेलेले आहेत. कारण आज जो मान आणि सन्मान जो मिळतो तो सगळ्यात जास्त माझ्या आवाजातून मला मिळालेला आहे. जो कुठेही मिळाला नसेल ते माझ्या कलेतून मला मिळाला. तुम्ही जे आता पशुपक्ष्यांचा आवाज काढताय, याशिवाय तुम्हाला इतर कोणते छंद आहेत, की ज्यामध्ये तुम्हाला वेळ घालवायला आवडतो? कथा, कविता लिहिणं किंवा वाचणं हे मला आवडतं आणि आवाजांची किंवा ड्रायव्हिंग म्हणा आणि जंगलात फिरायला मला जास्त आवडतं. निसर्गाबरोबर राहायला, फिरायला आणि निसर्गात खूप मला आवडतं. या कलेला लोकांच्यातून कशी प्रतिक्रिया? लोकांच्यातून खूप मोठी चांगली ही मिळालेली आहे आणि लोकांनी भरभरून मला दिलेलं आहे. जे द्यायला पाहिजे ते प्रेम दिलं, माया दिली आणि तितकंच जे लागणारं काय सहकार्य असेल ते सुद्धा मला सातत्यानं आज 38 पुरस्कार मिळाले. ते फक्त तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं आणि या महाराष्ट्रातल्या संपूर्ण जे लोकांनी मला भरभरून दिलं म्हणूनच मला उचलून घेतलेलं आहे आणि आज चित्रपट मालिकेपर्यंत मी गेलेलो आहे. तर हे होते सोमनाथ पाटील. खरं तर या कौशल्यामागची त्यांची मेहनत, निरीक्षण क्षमता आणि निसर्गाबद्दलची आत्मीयता ही निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला असं वेगवेगळ्या क्षेत्रात वेगळं काम करणारं कोणी असेल तर नक्की कळवा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा. पुन्हा भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.